जनमनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा। जनगणना कर्तव्यावर असलेल्या प्रगणक सुपरवायझर यांच्या आकस्मिक मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान द्या अशी मागणी राज्याच्या जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका डॉक्टर निरुपमा डांगे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने करण्यात आली। मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारले। जनगणनेच्या कामावर असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पालकरवाडीमधील भगवान पाटील यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला। याच पद्धतीनं सांगोल्यामधील जे कर्तव्यावर असणारे आमचे शिक्षक बंधू आहेत राजाराम ढोले यांचाही हृदयविकाराने त्या ठिकाणी मृत्यू झाला। त्याचबरोबर लातूरमधील सुंदरम वांगुसर हे आपलं कर्तव्य पूर्ण करत असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे। या घटनेमुळं संपूर्ण जी कुटुंब आहेत त्या कुटुंबाची वाताहत होताना दिसते आहे। त्यामुळे या कुटुंबांना तातडीनं ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना जर अशा काही घटना आकस्मिक मृत्यूच्या घडल्या तर किमान 10 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं आहे। हे सानुग्रह अनुदान तातडीनं दिलं जावं अशा पद्धतीची मागणी आज महाराष्ट्र राज्यमान्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं जनगणना संचालन कार्यालयाच्या ज्या संचालक आहेत डॉक्टर निरुपमा डांगे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे आज आपण केलेली आहे। ते जनगणनेच्या राष्ट्रीय कर्तव्यावरती हे आमचे सगळे शिक्षक बंधू भगिनी कार्यरत असताना अलीकडेच 3 अशा दुर्दैवी घटना झालेल्या आहेत, ज्यामध्ये आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आमचे 3 शिक्षक बंधू जे आहेत हे मृत झालेले आहेत। तर या मृत झालेल्या कुटुंबियांच्या अशा प्रकारच्या आर्थिक त्यांना संकट भविष्यामध्ये येऊ नयेत अशा पद्धतीनं त्या न्याय मागणीसाठी आम्ही जिल्हा प्रशासनाला त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी जे अतिशय प्रामाणिकपणे हे राष्ट्रीय कर्तव्य करत असतात, हे करत असताना त्यांना प्रवास करावा लागतो। प्रवासामध्ये त्यांना योग्य प्रकारे त्यांनी काळजी घ्यावी, पण दुर्दैवानं जर अपघात जर झाला तर जिल्हा प्रशासनानं किंवा राज्य सरकारनं या अपघाताची संपूर्ण जबाबदारी घ्यावी। अपघातग्रस्त असेल तर त्यांना खर्च त्यांना द्यावा, किंवा एखादी दुर्दैवानं मृत व्यक्ती जर झाली तर त्यांच्या कुटुंबियाची संपूर्ण जबाबदारीसुद्धा राज्य शासनाने घ्यावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही महासंघाच्या वतीनं आज जिल्हा प्रशासनाला दिले। भारतीय जनगणना 2027 राज्यामध्ये सर्व ठिकाणी ही जनगणना सुरू आहे। बहुतांश या जनगणनेच्या कामासाठी प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे। तरी जे शिक्षक या कर्तव्यावर असताना काही अपघाती निधन होते किंवा हृदयविकाराच्या झटक्याने ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावरती पडण्याची शक्यता आहे। त्यांना आर्थिक संकटाचा भविष्यात सामना करावा लागू शकतो। त्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं राज्य शासनाकडे अशी मागणी केलेली आहे की सदर कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला कोणत्याही अटीशिवाय त्वरित शासनाच्या सेवेत अनुकंपा तत्त्वावर सामील करून घ्यावं। ही मागणी आज आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं राज्य सरकारकडे केलेली आहे। यावेळी खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष TR पाटील, शहराध्यक्ष संतोष पाटील, करवीर तालुका अध्यक्ष राज मेंगे, शहर कार्याध्यक्ष धीरज पारधी, शहर सहसचिव रवींद्र नाईक, धनंजय शिंदे, संदीप द्वंग, श्रीकांत पाटील, शहर शिक्षकेतर प्रमुख अर्जुन चाफोडीकर, पुरुषोत्तम मेक्कळके इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते।